नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरेच लोक मला कमेंट्समध्ये असं सांगत असतात किंवा मी इंस्टाग्रामवरती रील वगैरे पोस्ट करतो त्यावेळेस सांगितलं जातं की तुम्ही जे नंबर्स दाखवता किंवा जे नंबर सांगितले जातात ते शक्य नाही आहेत आणि म्हातारपणामध्ये ह्या पैशांचा उपयोग काय, जर आपण एवढे फक्त जमा करत राहिलो तर त्याचा उपयोग नंतर काय होणार, आपल्याला त्याचा उपभोग घेताच येणार नाही, असे काही लोक कमेंट्स करत असतात. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या लोकांना असं वाटतं आहे ना की आपण जमा केलेल्या पैशांचा काहीच उपयोग होत नाही, त्या लोकांनी हा विचार करा की जर तुम्ही कोणतेही पैसे जमाच नाही केले ना, नंतर उतार वयामध्ये परिस्थिती खूप गंभीर होऊन जाणार आहे, कारण की तुमच्याकडे कोणतीही तुमची सेविंग नसणार आहे. पहिला मुद्दा. आता त्यानंतरचं एक मी छोटीशी स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे काही काल्पनिक नाही आहे, रिअलिस्टिक आहे आणि योग्य नियोजन न केल्यामुळे लोक कशाप्रकारे बर्बाद होतात त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. काही वर्षापूर्वी एका रियालिटी शोमध्ये एक विनर ज्याला 5 करोड रुपयाची बक्षीस मिळालं किंवा 5 करोड रुपये तो जिंकला. आता 5 करोड सामान्य माणूस जिंकल्यानंतर एक वेगळंच वलय तयार होतं ना आपल्या आजूबाजूला. आता त्यांनी 5 करोड रुपये जिंकले आणि आज जर त्यांची अवस्था बघितली ना तर ते एकदम खराब आहे. म्हणजे त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. साहजिक आहे ना, पैसा आल्यानंतर आपण काय घेतो, पहिलं तर गाडी घेणार, बंगला घेणार, आपल्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या त्या घेणार आणि हे सगळं घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली लाईफस्टाईल इनरीच करण्याचा आपण प्रयत्न करणार की अजून कशा प्रकारे मी चांगला दिसू शकतो, चांगला वाटू शकतो. कारण की एवढं मोठं प्राईज जिंकल्यानंतर आजूबाजूच्या आपल्या एरियामध्ये जिथे तुम्ही राहता त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लोक तुमच्याकडे त्या नजरेने बघतात की तुम्ही ते आहात आणि तुम्ही मग सामान्य जीवन नाही जगू शकत. मग तसंच त्यांनी सगळा जो पैसा होता तो अशा प्रकारे फक्त आपल्या लाईफस्टाईलवरती खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि केलासुद्धा. आणि त्याच दरम्यान त्यांना अशी बरीच लोकं भेटली की ज्यांनी त्यांचा फक्त फायदा करून घेण्यासाठी ते त्यांच्याशी जोडले गेले आणि त्यांचा फायदा झाल्यानंतर ते यांना आता सोडून साईडला निघून गेले. त्यानंतर बरेच अशा NGOज आहेत किंवा संस्था आहेत ज्या त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेल्या. आता 3 करोडचं प्राईज हातामध्ये आल्यानंतर जर NGOवाला एखादा जर जातो आहे तर त्याला 100 रुपये किंवा 200 रुपयाची पावती फाडून तर पाठवू शकत नाही ना, त्याच्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागते. आणि मग असेच कितीतरी लोक तिथे गेले, त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि ते पैसे भले त्या गोष्टींसाठी वापरले गेले, पण यांचंसुद्धा तर लाईफ होतं ना. त्यांनी त्यांच्यासाठी काहीच ठेवलं नाही. सगळ्या गोष्टी अशा गोष्टींसाठीच खर्च केल्या गेल्या आणि खूप साऱ्या लोकांनी असंच त्यांना फसवून त्यांचे सगळे पैसे संपवले. आणि आज अशी अवस्था आहे की एवढे पैसे जिंकूनसुद्धा हातामध्ये काहीच शिल्लक नाही. त्याला रिझन म्हणजे योग्य नियोजन न केल्यामुळे ही अवस्था त्यांच्यावरती आली. आता हेच जर पैसे त्यांनी योग्य नियोजनानुसार इन्व्हेस्ट केले असते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तर लाँग टर्ममध्ये त्यांना नक्कीच त्याचा फायदाही झाला असता आणि त्यांचे पैसेसुद्धा सेव्ह झाले असते. मी दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये न जाता आपण प्रॅक्टिकली जे लोक प्रश्न मला विचारतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर म्युच्युअल फंडवरती येऊयात. तर त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये त्या 3 करोडपैकी 1 करोड समजा स्वतःच्या खर्चासाठी इतर गोष्टींसाठी ठेवून दिले आणि फक्त 2 करोडसुद्धा जर म्युच्युअल फंडमध्ये त्यावेळेस इन्व्हेस्ट केले असते आणि ते तसेच ठेवले असते आणि त्याच्यावरती SWP जरी सुरू केलं असताना तर महिन्याला 2-3 लाख रुपये तर आरामशीर त्यांच्या अकाउंटमध्ये येत राहिले असते आणि त्या आलेल्या पैशांमधनं आहे ना त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करूही शकले असते. आणि आज त्याच 2 करोड रुपयाची आहे ना व्हॅल्यू जवळपास 10-15 करोड रुपयापर्यंत पण जाऊ शकली असती. आता मी हे कोणत्या रियालिटी शोच्या विनरबद्दल बोलतो आहे हे तुम्ही समजून शकला असालच. तर अशा प्रकारे जर त्यांनी मॅनेजमेंट केलं असता किंवा कोणाच्या तरी माहितीतनं अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली असते ना तर ते पैसे संपलेही नसते आणि लाँग टर्ममध्ये चांगली वेल्थसुद्धा क्रिएट झाली असती आणि दुसरी लोकं त्यांच्या मागेसुद्धा लागली नसती. पण काय होतं ना, आपल्याकडे पैसे येतात म्हणजे बऱ्याच लोकांकडे आता 2-3 करोड नाही पण समजा रिटायरमेंटनंतर एक फंड मिळतो 20-30 लाखाचा, 40-50 लाखाचा फंड मिळतो. लोक काय करतात की तो पैसा आपल्या मुलांना याला त्याला देतात आणि नंतर शेवटी रिकामे होऊन बसतात. शेवटी त्यांच्याकडे काहीच नसतं. पण तेच पैसे जर त्यांनी एका ठिकाणी इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यामधून दर महिन्याला SWPच्या रूपाने पैसे घेत राहिले ना तर त्यांनासुद्धा ते पैसे मिळणार आहेत आणि त्यांच्यानंतर जे काही जमा झालेले पैसे आहेत ना ते त्यांच्या मुलांनाच मिळणार आहेत ना.
म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुमच्याकडे लमसममध्ये खूप मोठी अमाऊंट येते ना, तर तिला योग्य नियोजनानुसार इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, ना की फक्त वन टाईम त्याच्यामधले ते घ्यायचं आणि ते संपवून टाकायचं. अशा गोष्टी जर केल्या ना, तर लाँग टर्ममध्ये म्युच्युअल फंडमध्येच काय, तर तुम्ही कोणत्याही प्रॉडक्टमध्ये रिटर्न्स किंवा अर्निंग करू शकणार नाही. आणि हे शक्य आहे. म्हणूनच तर मी म्हटलं ना सुरुवातीलाच की ज्या लोकांना असं वाटतं की काहीच जनरेट होऊ शकत नाही ना, तर होतं. पण अशी लोकं जी क्वेश्चन करतात किंवा अशा लोकं जे कमेंट्स करतात ना, त्यांनी ॲक्च्युअलमध्ये स्वतः काही इन्व्हेस्टमेंट केलेली नसते. आणि ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये, माझ्या मते तरी 90% लोकांनी जर चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल ना, तर आज त्यांचा पोर्टफोलिओ नक्कीच चांगला झालेला असेल. आणि मार्केटसुद्धा आता बऱ्यापैकी खाली आहे, तरीसुद्धा त्यांचा पोर्टफोलिओ चांगल्या स्थितीमध्ये असणार आहे. पण जर चुकीची इन्व्हेस्टमेंट झाली असेल तर मे बी त्यांना चांगले रिटर्न्स मिळाले नसतील. आणि 6 महिन्यामध्ये रिटर्न्स मिळत नाहीत, वर्षभरामध्ये पण रिटर्न्स मिळत नाहीत. म्हणजे जर तुम्ही 1-1.5 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि आता तुम्ही सडनली म्हणाल की मला 12% किंवा 15%, 18% रिटर्न्स हवेत, तर तसं होत नाही. ही लाँग टर्म जर्नी आहे. एका रात्रीत काही खूप मोठी व्हॅल्यू क्रिएट होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. आणि जे लोक अशा प्रकारचे कमेंट्स करतात ना, त्यांनी आयदर 2-3 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा त्यांनी अशा चुकीच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली असेल की ज्याच्यामुळे त्यांना अजूनपर्यंत रिटर्न्सच जनरेट झालेले नाहीत. आणि मग ही लोकं फ्रस्ट्रेट होऊन आपली इन्व्हेस्टमेंट काढून टाकतात. आणि अशा कमेंट्स करून जे लोक नवीन इन्व्हेस्ट करण्यासाठी येतात ना, त्या लोकांनासुद्धा डिमोटिवेट करतात. कारण की जो नवीन इन्व्हेस्टर असतो ना, तो काय करतो, कोणताही व्हिडिओ बघण्या अगोदर, माझाच नाही कोणत्याही क्रिएटरचा व्हिडिओ बघण्या अगोदर किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा व्हिडिओ बघण्या अगोदर खाली कमेंट्समध्ये काय कमेंट्स दिलेल्या आहेत त्या माणसाबद्दलच्या, त्या कमेंट्स वाचतो आणि त्याच्यानंतरच त्याचं मत तिथेच तयार होतं. म्हणजे व्हिडिओ बघायची गरजच त्याला वाटत नाही, तो तिथेच त्याचं मत बनवतो. कारण की कमेंटमध्ये जर 10 कमेंट निगेटिव्ह असतील ना, तर माणूस निगेटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो आणि त्याला वाटतं की ही गोष्ट अशीच आहे, मग आपल्याला नाही करायला पाहिजे. तर त्यामुळेच आहे ना लोक लाँग टर्ममध्ये जाऊ शकत नाहीत. पण ज्या लोकांनी ना 3-4 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट केली आणि ते आता चांगल्या पोर्टफोलिओ त्यांनी जनरेट केलेला आहे, पोर्टफोलिओ बिल्ड केलेला आहे, चांगले रिटर्न्स बनवलेले आहेत ना, त्यांना जर विचारलं तर ते नक्कीच सांगतील तुम्हाला की नाही, म्युच्युअल फंड सही आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी, तरच तुमचे पैसे बनतील. अशा गोष्टी ते लोक सांगतील. पण काय होतं ना, आपली ह्युमन टेंडन्सीच अशी आहे की आपल्याला फक्त नेगेटिव्ह गोष्टी दिसतात, पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. कारण की नेगेटिव्ह गोष्टींवरती चर्चा करायला मिळते ना, असं केलं असतं तर, तसं झालं असतं तर. पण पॉझिटिव्ह गोष्टीवरती चर्चा करायला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा नेगेटिव्ह गोष्टींकडे अशा प्रकारची लोक अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे सगळं मार्केट जे आहे ना किंवा आजूबाजूचा परिसर स्पॉईल करून टाकतात. त्यामुळे ज्या लोकांना अजूनही असं वाटतंय ना की म्युच्युअल फंडमध्ये काही रिटर्न्स बनत नाहीत किंवा म्युच्युअल फंडमध्ये काही वेल्थच क्रिएट होत नाही, अशा लोकांनी मला खरंच कमेंटमध्ये सांगा की तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे ती कशामध्ये केलेली आहे आणि अजून कधी केलेली आहे. आणि मी चेक करेन ना स्वतःच की तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट केली आहे, कोणत्या फंड्समध्ये केली आणि अजूनपर्यंत रिटर्न्स का नाही बनले, त्याचं उत्तर मी सविस्तर प्रत्येकाला देईन. कारण की अशा प्रकारच्या कमेंट्स मला नाही वाटत आहेत की ह्या रिअलिस्टिक आहेत किंवा रिअल लोक अशा प्रकारच्या कमेंट्स करतात की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ज्यांनी नाही केली ते लोक तर करणारच, अशाच प्रकारच्या कमेंट्स ते लोक करत असतात. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत त्याला व्यवस्थित नियोजनानुसार इन्व्हेस्टमेंट केलं ना, तर लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि त्यासाठी आपण पाऊल टाकणं गरजेचं आहे. सुरुवातीचे 1-2 वर्ष तुम्ही देऊन बघा. आपण प्रत्येक गोष्टीकडे 2-3 वर्ष देतोच ना, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना 2-3 वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहतोच ना, तसंच याच्यामध्ये 3 वर्ष इन्व्हेस्ट राहून बघा, नक्कीच तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. आजचा हा व्हिडिओ मला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग करा किंवा सेलिंग करा किंवा तुम्ही होल्ड करा याच्याशी रिलेटेड नाही आहे. हा एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.